हाय, मी संजना. संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण क्रिस्पी कॉर्न याची रेसिपी बघायची आहे. चवीला अतिशय भन्नाट लागते ही रेसिपी आणि लहान मुलांना देखील खूप आवडेल. तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. मस्त चटपटीत आणि हेल्दी रेसिपी आहे. शिवाय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. मी तर एक कणीस सोलून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला थोडंसं धुवून घ्यायचं आहे. हे पाणी काढून टाकूयात. याच्यानंतर 1 ते 1.5 कप पाणी घालायचं आहे किंवा स्वीट कॉर्न बुडतील इतपत पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला 3 ते 4 मिनिटं गॅसवरती ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. 3-4 मिनिटं याला शिजवून घेऊयात. पटकन हे मऊ होतात, शिजतात. तर 3-4 मिनिटं झालेली आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला नितळून घ्यायचं आहे. याचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. थोडेसे हलके थंड झाले की याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतके कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे किंवा आवश्यकतेनुसार तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता. थोडासा मैदासुद्धा तुम्ही घालू शकता. तर मी इथं 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि अगदी चिमटभर मी इथं ब्लॅक पेपर पावडर घालणार आहे. तुम्ही इथं तिखट सुद्धा घालू शकता जर आवडत असेल तर. मी इथं घातलेलं नाही आहे आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. मीठ घालायची गरज नाही, मीठ आधीच आपण घातलेलं आहे. आता हे कॉर्न आपण तळून घेऊयात. तेल गरम झालेलं आहे. तर मीडियम गॅसच्या फ्लेमवरती हे कॉर्न तळून घ्यायचे आहेत. कॉर्नफ्लॉवर लावत असताना जर कॉर्न आपले पूर्णपणे कोरडे झाले असतील, पाणी निथळलं असेल तर काय करायचं आहे, आधी थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि वरून कॉर्नफ्लॉवरचं प्लेट टाकायचं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित कॉर्नला मक्याचं पीठ चिटकून येईल आणि आपले कॉर्न एकदम क्रिस्पी बनतील. तर या पद्धतीने सगळे कॉर्न आपण तळून घेणार आहोत. राहिलेले कॉर्न सुद्धा आपण तळून घेणार आहोत. सगळे कॉर्न तळून तयार आहेत. हे काढून घेऊयात. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ब्लॅक पेपर पावडर, काळं मीठ, चाट मसाला आणि लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार. आता हे सगळं थोडंसं टॉस करून घेऊयात. बघू शकता किती क्रिस्पी झालेलं आहेत ते. मस्त चटपटीत क्रिस्पी असे कॉर्न आपले रेडी आहेत खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करा रेसिपी. हे एका प्लेटमध्ये आपण ट्रान्सफर करूयात. रेसिपी आवडत असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता याच्यावरती एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि जर आवडत असेल तर एकदम बारीक चिरलेला कांदासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. लक्षात ठेवायचं आहे, कांदा आणि कोथिंबीर हे कॉर्न खायच्या वेळीच घालायचं आहे. जर आधी घालून ठेवलं तर हे कॉर्न मऊ पडू शकतात, त्याचा क्रिस्पीपणा कमी होऊ शकतो. त्याच्यामुळं खायच्या वेळीच कांदा आणि कोथिंबीर घालायचं. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अर्थातच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू एक मस्त चटपटीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.